नाटक आणि सिनेमा हे माध्यम अगदी जुनं आणि प्रेक्षकांचं लाडकं माध्यम मानलं जातं. OTT प्लॅटफॉर्म्स आणि टीव्ही नसताना प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये जाऊनच सिनेमे पाहणं पसंत करायचे आणि त्यावेळी हे एकच सोयीचं माध्यम होतं. विनोदी, प्रेमकथा, कौटुंबिक, ऐतिहासिक आणि पौराणिक अशा शैलीचे सिनेमे पाहणं मराठी प्रेक्षक जास्त पसंत करायचे. पण काळासोबतच आवडीनिवडी सुद्धा बदलताना दिसल्या. हॉलिवूडमध्ये सस्पेन्स थ्रिलर सिनेमे मोठ्या प्रमाणात तयार होतात, तर मराठी मनोरंजन विश्वातही अनेक सस्पेन्स थ्रिलर्स आहेत जे प्रत्येकाने आवर्जून पाहायला हवेत. या वीकेंडला तुम्ही आवर्जून पाहावेत असे टॉप 5 सस्पेन्स थ्रिलर सिनेमे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या यादीमध्ये पहिलंच नाव म्हणजे सुबोध भावे, राकेश बापट आणि तृप्ती तोरडमल यांची मुख्य भूमिका असलेला सविता दामोदर परांजपे हा सिनेमा. चित्रपटाचं कथानक रहस्यमय या प्रकारातलंय. आपल्या पत्नीसह सुखाने आयुष्य जगत असताना अचानक घडणाऱ्या विचित्र घटना, पत्नीचं विचित्र वागणं, तिला मानसिक आजार असण्याची शंका, समोर येणारं भूतकाळातलं वास्तव, अशा विचित्र घटनांमध्ये अडकलेला नवरा अशी या सिनेमाची कथा आहे. प्रत्येक सीन अगदी खिळून ठेवणार आहे. 2018 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला. शिवाय तिन्ही कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक झालं. जर अशा घटनेचे सिनेमे तुम्हाला पाहायला आवडत असतील तर हा सिनेमा नक्की पाहावा. हा सिनेमा ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. 2006 साली आलेला कौल हा सिनेमा सुद्धा आवर्जून पाहायला हवा. एका खेडेगावातील शाळेतील शिक्षकाची कहाणी कौल या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. एक विलक्षण गोष्ट त्याच्यासोबत घडते आणि त्याबद्दल कोणाकडेही उल्लेख करू शकत नाही. विश्वाचं भवितव्य बदलू शकेल अशी एखादी जबाबदारी त्याच्या अंगावर पडली असा प्रसंग उभा राहतो. त्यातून नायक कसा सुटतो किंवा गोष्ट पुढे कशी जाते हे पाहणं अतिशय रंजक आहे. या चित्रपटामध्ये मकरंद काजरेकर, अवनी काजरेकर, रोहित कोकाटे, दीपक परब आणि सौदामिनी टिकले या प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपट Amazon प्राईमवर पाहता येईल. तिसऱ्या क्रमांकावर आहे 2019 साली आलेला कृतांत हा सिनेमा. या सिनेमाची फारशी चर्चा झाली नाही, पण सस्पेन्स थ्रिलर्स आवडत असतील तर हा सिनेमा जरूर पाहावा. चित्रपटाचं कथानक सम्यक नावाच्या तरुणाभोवती फिरतं. सम्यक हा वर्क लाईफ बॅलन्स करण्यासाठी धडपडणाऱ्या आजच्या पिढीचा मुलगा आहे. अखेर कामाच्या व्यापातून ब्रेक घेऊन सम्यक मित्रांसोबत पिकनिकला जायचं ठरवतो, पण वाटेत विचित्र घटना घडतात आणि सम्यक एकटा पडतो. त्याच वेळी त्याला एक बाबा भेटतो आणि रहस्यमय घटना वाढत जातात. चित्रपटामध्ये सुयोग गोरे आणि संदीप कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं चित्रीकरण मालवण आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील जंगलामध्ये अवघ्या 17 रात्रींमध्ये पूर्ण करण्यात आलंय. याच कारणामुळे चित्रपट बघताना तो रिअलिस्टिक वाटतो. हा चित्रपट Amazon प्राईम आणि नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या यादीमधला चौथा सिनेमा म्हणजे राक्षस. नावाप्रमाणेच या सिनेमाची कथा सुद्धा घाबरून टाकणारी आहे. दुर्गम जंगलामध्ये आयुष्यावर आधारित एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवणारा निर्माता बेपत्ता होतो. त्याची पत्नी आणि त्याची मुलगी त्याचा शोध घेत असतात. या शोधाच्या प्रवासात एक परीकथेचं पुस्तक आणि जंगलात भेटलेला म्हातारा व त्याची कोडी महत्त्वपूर्ण ठरतात. या चित्रपटात शरद केळकर, सई तामणकर, विजय मौर्य, उमेश जगताप, ऋतुजा देशपांडे हे प्रमुख भूमिकेत आहेत. राक्षस हा फॅन्टसी थ्रिलर सिनेमा ZEE5 वर पाहता येईल. या लिस्टमध्ये आवर्जून सामील करावा तो सिनेमा म्हणजे वाळवी. परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन असून एक पॉवर पॅक सस्पेन्स थ्रिलर पाहायला मिळतो. सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. अवनी म्हणजेच अनिता दाते आणि अनिकेत म्हणजेच स्वप्नील जोशी या जोडप्याची ही गोष्ट आहे. या दोघांचं नातं पूर्वीसारखं राहिलेलं नसतं. अनिकेतचं देविकाशी म्हणजेच शिवानी सुर्वेशी सूर जुळले असतात. अवनीला वैतागून अनिकेत घटस्फोट मागतो, मात्र ती त्यासाठी नकार देते. कर्जबाजारी झाल्याने जगाला कंटाळून अवनी आणि अनिकेत दोघंही एकत्र आत्महत्या करण्याचा बेत आखतात. एकत्रित आत्महत्येसाठीचं सगळं प्लॅनिंग होतं. बंदुका लोड होतात, सुसाईड नोटही तयार होते आणि सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे घडणार असतं. अशी शक्यता दिसत असताना यात एक ट्विस्ट येतो आणि एकामागे एक विचित्र गोष्टी घडू लागतात. या गोष्टी काय आहेत,
अवनी, अनिकेत आणि देविका या तिघांचे पुढे काय होतं, या सगळ्या गोष्टीत शंतनू म्हणजे सुबोध भावे याची नक्की काय भूमिका असणार हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा नक्की पाहावा. झी5 या OTT प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा तुम्ही पाहू शकता. मराठी सिनेविश्वातही सस्पेन्स थ्रिलर्स या शैलीत बरेच प्रयोग केले गेलेत हे तुम्हाला या सिनेमांमधून नक्कीच जाणवेल. तर मग हे सिनेमे पाहिले नसतील तर या वीकेंडला नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समधून नक्की कळवा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.